सलग चौथा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं साजरा होतो आहे. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी 30 एप्रिल रोजी 80व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांचं हे पदार्पण साजरं करण्यासाठी, त्यांना अभिष्ट चिंतन करण्यासाठी आणि या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकानं मराठी भावगीताच्या दुनियेला जी संपन्नता दिलेली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हृदयेशनं या कार्यक्रमाचा घाट घातलेला आहे. मराठी भावगीतावर आणि या भावगीताला श्रीमंत बनवणाऱ्या प्रत्येक प्रतिभा संपन्न अशा व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या रसिकांमध्येच आज या भावगीत सृष्टीला ज्यांनी आपापल्या प्रतिभेचं योगदान दिलं अशी अनेक व्यक्तिमत्व इथं उपस्थित आहेत. व्यासपीठावरचा हा कार्यक्रम काही क्षणातच आपल्या पुढे साजरा होणार आहे. आज इथं खळ्यांच्या उत्तमोत्तम रचना गाऊन अरुण दाते अशी आपली स्वतःची नाव बदलून ओळख ज्यांनी रसिकांच्या हृदयावर ठसवली असे सुप्रसिद्ध गायक अरुण दाते आहेत. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शिका मीनाताई आहेत. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गायिका उषाताई मंगेशकर इथं उपस्थित आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुकटणकर आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय सुरेश खरे इथं उपस्थित आहेत. अशा सगळ्या रसिकजनांच्या संगतीमध्ये आपण आजचा हा सोहळा साजरा करणार आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप साधारण असं असेल की 80व्या वर्षामध्ये आपले ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत आणि तो सुद्धा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते. त्याचबरोबर आपण धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याला त्यांनी जो आनंद दिलेला आहे आणि जे अक्षय आनंदाची परतफेड तर काही करणं शक्य नाही, परंतु आपण आपल्याकडून त्यांना कृतज्ञता गौरव निधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या सगळ्या सोहळ्यानंतर श्रीनिवास खळे यांच्या काही मोजक्या आणि आनंददायी अशा रचना आपल्यापुढे भावसंगीतातले प्रसिद्ध कलावंत सादर करणार आहेत. त्यात कविता कृष्णमूर्ती आहेत, साधना सरगम आहेत, शंकर महादेवन, रवींद्र साठे आहेत. त्याचप्रमाणे स्वतः भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर आपल्या 2 रचना इथं सादर करणार आहेत. यंदा हल्लीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ज्यांचं नाव आपल्याला नेहमी ऐकू येतं अशा माधुरी करमरकर ह्या यात सहभागी होणार आहेत. आणि त्याचबरोबर ज्या ध्वनिफितीचं प्रकाशन इथं आपल्या सर्वांच्या साक्षीनं होणार आहे त्या ध्वनिफितीतल्या 2 हिंदी रचना ज्याचं संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलेलं आहे आणि गायलेले आहेत पंडित उल्हास कशाळकर यांनी, तर त्यांच्या 2 रचना आपण सादर करणार. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये संपूर्ण सभागृहाला ज्यांच्या येण्यामुळे एक वेगळं पावित्र्य आणि मांगल्य मिळतं अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचं आपण स्वागत. सत्कार मूर्ती श्रीनिवास खळे, वसुमती खळे, खळ्यांच्या खानदानी चालींना आधी ज्यांनी शब्द पुरवले असे कविवर्य मंगेश पाडगावकर, नामवंत अर्थतज्ञ नरेंद्र जाधव, लोकसत्ताचे निवासी संपादक आल्हाद गोडबोले आणि आमचे प्रायोजक ह्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. रसिक हो, अशा तऱ्हेचा हा मोठा सोहळा जेव्हा आपण साजरा करत असतो त्यावेळेला त्याच्या आर्थिक बाजू ही फार भक्कम लागते आणि ती भक्कम बनवण्याचं काम आणि हृदयाच्या पाठी राहण्याचं काम वेळोवेळी अनेकांनी केलेलं आहे. आज इथं व्यासपीठावर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे फायनान्स डायरेक्टर सी रामुलू हे इथं आहेत. त्याचबरोबर जर श्रोत्यांमध्ये असतील तर व्यासपीठावरती पब्लिसिटी इन्चार्ज HPCL LM मोटवानी हे देखील इथं आहेत. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करू.
त्याचबरोबर आमच्या आणखी सहप्रायोजकांचे जर प्रतिनिधी असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. रिलायन्स इन्फोकॉम हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. हृदयेशच्या पाठीशी नेहमीच आर्थिक सहकार्याचा हात पुढे करणारे ॲलेम्बिक फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष प्रदीप राणे यांचंही इथं कृतज्ञतापूर्वक मी उल्लेख करते. आणि रसिक हो, व्यासपीठावरच्या सर्वच मान्यवरांचं आणि विविध क्षेत्राला सांस्कृतिक आणि बौद्धिक वैभव प्राप्त करून देणाऱ्या या सर्वांचं एकत्रित स्वागत करतानाच हजारो अजरामर गीतांचे स्नेहदीप भारतीय मनात ज्या स्वरात तेवत राहिले आहेत त्या अक्षय स्वर मोहिनीला म्हणजे भारतरत्न लता दीदींना दीप प्रज्वलनासाठी आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी पाचारण करते. त्यांच्याबरोबरच आजचे सत्कारमूर्ती आणि व्यासपीठावरचे मान्यवर या दीप प्रज्वलनामध्ये सहभागी होतील. वर्षानुवर्ष एकमेकांबरोबर काम केलेली, एकमेकांना ओळखणारी आणि एकमेकांच्या प्रतिभेचा नेहमीच आदर ठेवणारी सारी मंडळी इथं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये खास गटात काय काय बोलणं चालतं हे जर सांगितलं तर एक वेगळा मिश्किल अध्याय इथं आपल्याला सादर करता येईल. पण तो न सांगता काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवणं मला अतिशय आवडेल. मुंबईच्या सांस्कृतिक संक्रमणातली आघाडीची संस्था म्हणजे हृदयेश आर्ट्स. कार्यक्रमासाठी कार्यक्रम न करता त्याच्यामागे काही हेतू ठेवणं आणि हेतूपूर्वक त्याच्यामध्ये डामडौल न आणता योग्य तेवढाच दिमाग आणि त्याहीपेक्षा जास्त कल्पक आयोजनाचा भाग असणं हे हृदयेशचं वैशिष्ट्य. विविध प्रकारचे विविध कार्यक्रम आज गेल्या 15 वर्षामध्ये हृदयेशनी सादर केलेले आहेत आणि हृदयेशचं अंतरंग हे सांगीतिक कार्यक्रमांचं अंतरंग आहे. तेव्हा हृदयेशचे कार्यकारी विश्वस्त माननीय अविनाश प्रभावळकर यांना सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करून प्रास्ताविक करण्याची मी विनंती करते. रसिक जन हो, ज्येष्ठ संगीतकार श्री श्रीनिवास खळे यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवर रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतो. षण्मुखानंद सभागृहातला 15व्या वर्धापन दिन वर्षातला हृदयेश आर्ट्सचा हा सलग 4था कार्यक्रम आहे. षण्मुखानंदमध्ये सुगम संगीताचे दर्जेदार कार्यक्रम सातत्याने व्हावेत हा प्रमुख हेतू त्यामागे आहे. या 4ही कार्यक्रमांना भारतरत्न लता मंगेशकरांची उपस्थिती असावी हा देवदुर्लभ दुर्मिळ योगही या निमित्ताने जुळून आलेला आहे. या गानसरस्वतीच्या दरबारात एका विलक्षण प्रतिभासंपन्न संगीतकारानं स्वरबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. खळेसाहेबांचे चाहते आणि आमचे मित्र शेखर देशपांडे, तुषार सामंत आणि गायक शंकर महादेवन यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खरं तर आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे. हा निखळ आनंद सोहळा आहे. श्रीनिवास खळे यांच्या समग्र कारकिर्दीचा आढावा घेणं किंवा त्या साऱ्याची चिकित्सा करणं हा उद्देश कार्यक्रमामागे नसून खळेंच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच उपस्थितीत त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांच्या आनंदाचा पुनर्प्रत्यय घ्यावा आणि त्यांनी जो आनंदाचा ठेवा आपणा सर्वांना दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी एवढीच इच्छा या कार्यक्रमाच्या आयोजनामागे आहे. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व ज्येष्ठ कलाकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, शाहीर साबळे, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, रवींद्र साठे, माधुरी करमरकर, साधना सरगम, पंडित उल्हास कशाळकर, प्रकृती अस्वास्थ्यामुळे केवळ उपस्थित राहिलेले अरुण दत्ते ते आज गाऊ नाही शकणार पण गाण्यासाठी या सुरेश वाडकर मुद्दामून येत आहेत.
या सर्व कलाकारांनी कुठल्याही व्यावसायिक दृष्टिकोनातून या कार्यक्रमात सहभाग दिलेला नाही. तसेच माझे जवळचे मित्र श्री प्रदीप राणे, श्री विजय जठार, ॲडव्होकेट राजेंद्र गावडे, SP देशपांडे यांच्या अमूल्य सहकार्याने, तसेच सादरकर्ते या कार्यक्रमाचे दैनिक लोकसत्ता, प्रायोजक हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, रिलायन्स इन्फोकॉम, अलेम्बिक फार्मास्युटिकल्स यांच्या अपूर्व सहकार्यामुळे आज श्रीनिवास खळे यांना रुपये 3,80,000चा गौरव निधी हृदय आर्ट्सतर्फे आदरणीय लता दिदींच्या हस्ते आम्ही प्रदान करणार आहोत. खळ्यांची गाणी गाऊन ती अजरामर करणाऱ्या गानसम्राज्ञी लता दिदींच्या हस्ते आज खळ्यांचा सत्कार होणं याच्यापेक्षा कुठलीही दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं मानपत्र ही सुद्धा आजच्या समारंभातली एक फार महत्त्वाची घटना आहे. पाडगावकरांनी लिहिलेलं खरं तर हे पहिलंच मानपत्र, त्यांनीच वाचून दाखवलेलं ऐकणं हा एक नितांत सुंदर अनुभव आज आपण घेणार आहोत. खळे साहेबांचे 80व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करताना सुरेश भटांच्या 2 ओळी मी उद्घोषित करतो. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत जावं. धन्यवाद. धन्यवाद. आता यानंतर हृदयच्या वतीनं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्याची विनंती अविनाश प्रभावळकर यांना मी करते. सर्वप्रथम आजच्या प्रमुख पाहुण्या भारतरत्न लता मंगेशकर यांचा सन्मान. चाफ्याची फुलं असलेली ही परडी दीदींच्या गीतांना, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी. यानंतर आजचे रुजू आणि सदैव स्वररचनांमध्ये गर्क असलेले आमचे उत्सव मूर्ती ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे म्हणजे खळे अण्णा. खळे अण्णांच्या प्रत्येक चालीचा पहिला श्रोता असलेल्या सौभाग्यवती वसुमती श्रीनिवास खळे. खळे अण्णांच्या प्रतिभेला ज्यांनी शब्द पुरवले असे कविवर्य मंगेश पाडगावकर. रिझर्व्ह बँकेचं आर्थिक धोरण ठरवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान ज्यांनी दिलं असे आर्थिक सल्लागार, अर्थतज्ञ आणि नामवंत लेखक नरेंद्र जाधव. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे फायनान्स डायरेक्टर C. रामुलू हे सपत्नीक उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया. त्याचप्रमाणे पब्लिसिटी डायरेक्टर श्रीयुत LM सौभाग्यवती रामुलू यांचाही सन्मान आणि प्रसिद्धी प्रमुख माननीय श्रीयुत LM मोटवानी यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रायोजकत्व स्वीकारलेले लोकसत्ताचे निवासी संपादक आल्हाद गोडबोले यांचंही लोकसत्ता समूहाच्या वतीने स्वागत. धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. या प्रसंगी प्रत्येकालाच हा जो भाग्ययोग इथं जुळून आलेला आहे त्याबद्दल आपलं मत व्यक्त करावंसं वाटणारच. आपल्याला कार्यक्रमाला ज्या काही वेळेच्या मर्यादा आहेत त्यात जितकं जास्तीत जास्त मनोगत इथं व्यक्त होतील तितकी हवी आहेत आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा मी लोकसत्तेचे निवासी संपादक माननीय आल्हाद गोडबोले यांना इथं पाचारण करते 2 शब्द बोलण्यासाठी. रोजचं जगणं असह्य होत असताना ते सुसह्य करणारी, नव्हे तुम्हा आम्हाला आनंदयात्री बनवून टाकणारी शब्दप्रभू, सूरप्रभू मंडळी इथं जमलेली आहेत. श्रीनिवास खळेजी, लता दिदी, पाडगावकर,
तुमच्या पुढं काय बोलायचं हा प्रश्नच आहे. पण मी इथं उभा आहे तो दुहेरी भूमिकेतनं. एक म्हणजे या कार्यक्रमाचं सहप्रायोजकत्व लोकसत्ता एक्सप्रेस ग्रुप ज्यांनी घेतलं आहे त्याचा प्रतिनिधी म्हणून, आणि लोकसत्ता ज्यांच्या प्रेमाची सत्ता आहे त्या लोकांचा म्हणजे तुम्हा रसिकांचा प्रतिनिधी म्हणून. त्याच नात्यानं व्यासपीठावरील सर्वांचं मी स्वागत करतो आणि अभिवादन करतो. संगीत असो वा कोणतीही कला ती स्वयंभू असतेच, पण ती समृद्ध होते, श्रीमंत होते ती मात्र राजाश्रयावर, असं इतिहास सांगतो. काळ बदलला, राजेशाही गेली, लोकशाही आली, राजे गेले, लोकांनी निवडून दिलेले नवे राजे आले. कलाही कलाकलानं वाढत राहिल्या, पण लोकनियुक्त राजांच्या आश्रयापेक्षा लोकाश्रयांवर. किंबहुना राजकारणाखेरीज इतरही काही कर्तव्य सरकारचे असतात हे सांगण्याची जबाबदारी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर म्हणजे वर्तमानपत्रांवर आली. कलांचा सेतू लोकांच्या सहभागातूनच उभा राहत असतो, तसा हा सोहळाही रसिकांच्या प्रेमामुळंच होतोय. त्यात लोकसत्ताचा वाटा खारीचा, आणि असलाच माझा तर कुमार केतकर आज बांगलादेशला त्यांना जावं लागल्यामुळे त्यांच्या ऐवजी त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून माझा. खरं तर तळी असतातच, बदकही असतात आणि त्यात एखादा राजहंसही. पण त्याचं गाणं होतं, कॅसेट बनते, तेव्हा ती किती चांगली आहे हे सांगण्यासाठी लागतात प्रसारमाध्यमं. इथं श्रीनिवास खळे किती मोठे आहेत हे सांगण्याचा म्हणजे मी प्रयत्नही आत्ता करणार नाही आहे. श्रीनिवासजी, पुन्हा सांगतो, तुमच्या गाण्यांनी आमचे असंख्य दिवस उजळून टाकलेत. अनेक अंधाऱ्या रात्रीत तुमच्या सोरावाटींच्या शुक्रताऱ्यानं पहाटेची प्रतीक्षा करण्याचं बळ दिलंय. तुम्ही एवढं भरभरून दिलंय की आम्ही तुम्हाला काय द्यावं. आमचंच तुमच्याकडं मागणं आहे, असेच तरुण राहा, न गाणाऱ्यांनाही गायला लावत राहा. कदाचित आम्ही म्हातारे होऊ, पण तुमच्या तरुण सोरावाटींचा साज घेऊन तुमच्या शताब्दीच्या कार्यक्रमालाही असंच अभिवादन करण्याची संधी आम्हाला लाभो, एवढा आशीर्वाद द्या. आल्हादजी, इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनातले विचार खूप नेमकेपणानं आणि नेटकेपणानं तुम्ही मांडलेले आहेत. प्रत्येक क्षेत्रातल्या महाराष्ट्राच्या काही अभिमानमूर्ती आहेत. नरेंद्र जाधव हे त्यातलंच एक नाव आहे. त्यांचं लेखन, त्यांच्या पुस्तकाची देशाविदेशामध्ये झालेली भाषांतरं, ह्या सगळ्याचं कौतुक करावं. तोच भारताच्या आर्थिक धोरणाबद्दल, रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणाबद्दल त्यांची दूरदृष्टीनं आणि अतिशय संयतपणे केलेली मतप्रदर्शनं आपण जेव्हा वाचत असतो, ऐकत असतो, तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये विलक्षण अभिमान दाटून येतो. अशी व्यक्ती इतक्या उच्च पदावर असूनही इतकी विनम्र आहे, त्याचे पाय इतके जमिनीवर आहेत, हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मोठ्या माणसांच्या मोठेपणातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि आपण तिथपर्यंत का अजून पोहोचलेलो नाही याचे कारण अनेकांना कळू शकतं. नरेंद्र जाधव यांना मी इथं सन्मानाने पाचारण करते. आज या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आपण उपस्थित आहात. आपण आपले विचार मांडा. भारतरत्न सुरुश्री लता मंगेशकर, कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर, उत्सवमूर्ती आदरणीय श्रीनिवास खळे, त्यांच्या सुविद्य पत्नी अविनाश प्रभावळकर आणि रसिक मित्र हो. खरं म्हणजे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचा गौरव करण्यासाठी गायकीच्या क्षेत्रातले एक दिग्गज इथे मंचकावर उपस्थित आहेत. त्यामध्ये भारतरत्न तर आहेच, पण महाराष्ट्रातील अनेक माणिक मोती सुद्धा इथे आहेत. मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे ही मंडळी महाराष्ट्राची माणिक मोती आहेत. आता या गायकीच्या क्षेत्रातल्या दिग्गजांसमावेत माझ्यासारख्या गद्य माणसाचं, मगाशी मंगलाताईंनी सांगितलं की आर्थिक क्षेत्रात
काम करणारा, वृक्ष वाटणाऱ्या आर्थिक क्षेत्रात काम करणारा माणूस आहे. तर या सगळ्या गायकीच्या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या समोर, त्यांच्या समवेत माझ्यासारख्या गद्य माणसाचं काय काम आहे असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असू शकतो. तो पडला असावा असंही मलाही वाटतं. अविनाश प्रभावळकरांनी ज्यावेळी मी इथे 2 मिनिटं बोलावं असा आग्रह धरला त्यावेळी मलाही तोच प्रश्न पडला होता. पण मला सांगा, इंद्रधनुष्याचा आनंद घ्यायला कोणाला रॉकेट सायंटिस्ट असावं लागतं का? मृदगंधाचा आनंद घ्यायला, मृदगंधाचा, आपण सगळे पावसाची वाट पाहतो आहोत, मृदगंधाचा आनंद घ्यायला भूगर्भ शास्त्रज्ञ वगैरे काय असावं लागत नाही, नाही का? तसंच मला असं वाटतं की श्रीनिवास खळेंच्या अभिजात संगीताचंही नेमकं तसंच आहे. त्याचा आनंद घ्यायला गायकीमध्ये तुम्ही दिग्गज असावं लागत नाही. माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या गद्य माणसानं सुद्धा ते अतिशय भावतं हे सांगण्यासाठी मी इथे आहे. कारण गेली 60 वर्ष अण्णांनी आपल्या स्वरसाधनेतून तुम्हा आम्हाला जो निर्मळ निरामय असा आनंद दिलेला आहे त्याबद्दल त्यांना सर्वसामान्य रसिकांच्या वतीनं मानाचा मुजरा करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. श्रीनिवास खळेंची स्वरसाधना जी आहे त्याचं वर्णन 2 शब्दात करायचं तर अफाट आणि चौफेर असं करावं लागेल. म्हणजे पहा की एकीकडे शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भावगीतं, अभंग, बालगीतं हे सगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. तर दुसरीकडे गजानन वाटवे, अरुण दातेंपासून वामनराव देशपांडे, भीमसेन जोशींपर्यंत, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मांपासून आशा भोसले, लता मंगेशकरांपर्यंत, प्रल्हाद शिंदे, सुलोचना चव्हाण यांच्यापासून विठ्ठल उमप आणि शाहीर साबळेंच्यापर्यंत, आणि अलीकडच्या काळातल्या कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांच्यापासून बकुळ पंडित आणि सुरेश वाडकरांपर्यंत सर्व प्रकारच्या गायक गायिकांकडून संगीतकार श्रीनिवास खळे यांनी उत्तमोत्तम गाऊन घेतलेलं आहे. श्रीनिवास खळेंची जी गीतं आहेत, एक श्रोता म्हणून, एक रसिक श्रोता म्हणून मला असं वाटतं की त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांनी दिलेल्या चालींमध्ये एक सहजता असते. आणि ही जी सहजता आहे ही सहज ओघळलेल्या पावसाच्या पाण्यासारखी असते. म्हणजे तुम्ही बघा की जय जय महाराष्ट्र माझा हे त्यांचं गीत शाहीर साबळेंच्या दणदणीत आवाजात गरजत येतं, तर शुक्रतारा मंदवारा हे त्यांचं गाणं अरुण दातेंच्या मखमली आवाजामध्ये मंदवारा असं ते मंदपणे येतं. मला असं वाटतं की ही जी सहजता आहे ही सहजता प्राप्त करायला जी फार मोठी संगीत तपस्या करावी लागते ती अण्णांनी केलेली आहे. अण्णांच्या चाली अर्थवाही असतात, चपखल असतात आणि तरीही परिपूर्ण असतात. ते परफेक्शनिस्ट आहेत. मला असं सांगण्यात आलं की शुक्रतारा मंदवारा या गाण्याच्या त्यांनी 11 वेगवेगळ्या चाली केलेल्या होत्या. सतत प्रयत्न करत राहणं, सतत त्यामध्ये सुधारणा करत राहणं हा त्यांचा पिंड आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या गीताला चाल दिली की तीच चाल आणि ती एकच चाल त्या गीताला फिट बसते. दुसरी कुठलीही चाल आपल्याला सुचू शकत नाही. आता तुम्ही पहा की श्रावणात घन निळा बरसला या गाण्याला दुसरी चाल देण्याची आपण कल्पना तरी करू शकतो का? ही इथे अण्णांना दिलेली दाद असते. किंवा एका तळ्यात होती हे जे अजरामर गाणं आहे त्याला चाल लावल्यानंतर शब्दप्रभू गदी माडगुळकर त्यांना म्हणाले होते की अण्णा तू कविता करतोस का रे? कारण मला काय सांगायचं हे तुला कसं कळतं? अर्थवाही कविता किंवा अर्थवाही गाणं म्हणतात ते हे. आणि अण्णांच्या संगीताच्या परिपूर्णतेला यापेक्षा वेगळं सर्टिफिकेट असायचं काही कारण नाही. अण्णांचं संगीत हे खऱ्या अर्थानं भारतीय संगीत आहे असं मला वाटतं. असं म्हटलं जातं की भारत या शब्दामधल्या प्रत्येक अक्षरामध्ये, भारत या अक्षरामध्ये भाव, राग आणि ताल या 3 गोष्टी एकत्र आलेल्या असतात. मला असं वाटतं की हा जो अनोखा संगम, भाव, राग आणि ताल यांचा जो एक अनोखा संगम आहे, अण्णांच्या संगीताने नेमकं तेच साधलेलं आहे. संगीताच्या क्षेत्रामध्ये ज्याला मैलाचा दगड, माइलस्टोन ज्याला म्हटलं जातं, त्या तुकयाच्या अभंगांना संगीत देताना अण्णांनी एकाही पाश्चात्य वाद्याचा वापर केलेला नाही. हे इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखं आहे. आता परवा माझ्या वाचनात आलं की बेगम अख्तर यांना ज्यावेळी ते तुकयाचे अभंग खूप आवडले आणि त्यांनी अण्णांना विचारलं की, सांगितलं की हे तुमचे अभंग मला फार आवडले, तर अण्णांनी त्यांना विचारलं तुम्हाला अभंग कळले? तर त्यावर बेगम अख्तर, साक्षात बेगम अख्तर म्हणाल्या की अण्णा आपके सूर ही सिर्फ काफी है. मग तुकयाची जी शब्दकळा आहे ती कळण्यासाठी अण्णांचे सूरच पुरेसे आहेत याचा निर्वाळा साक्षात बेगम अख्तरने त्यांना दिला होता. खरं म्हणजे खळे अण्णांची आणि माझी व्यक्तिशः ओळख अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे. परंतु व्यक्तिशः ओळख नसताना देखील त्यांच्याशी आपली ओळख नाही असं कधी वाटलंच नाही.
कारण तुमच्या सगळ्यांसारखा हा माणूस मला आपला माणूस वाटत आलेला आहे. आणि माणूस म्हणून अण्णा किती मोठे आहेत याचा प्रत्यय मला अनेक वेळा आलेला आहे. आजच सकाळी दुसरे माझे आवडते संगीतकार मित्र यशवंत देव यांच्याशी मी अण्णांबद्दल बोलत होतो. तर अण्णांचं जे समग्र व्यक्तिमत्व आहे त्यावर यशवंत देवांनी एक शीघ्र कविता केलेली आहे. ती वाचून दाखवून मी थांबणार आहे. छोटीशी कविता आहे. त्यांनी यशवंत देवांनी अण्णांच्या व्यक्तिमत्वावर केलेली कविता. त्यात ते म्हणतात, बालगीते भावगीते रसिक प्रिय झाली, बालगीते भावगीते रसिक प्रिय झाली, शुक्र ताऱ्या परी अमरता पावल्या चाली, संत तुकयाच्या अभंगा देऊनिया सूर, आणिला महाराष्ट्र देशी भक्तीचा पूर. गोड हसणे मृदुल भाषा वदनी नित्य खेळे, गोड हसणे मृदुल भाषा वदनी नित्य खेळे, रसिक ओठी नाव एकच श्रीनिवास खळे. श्रीनिवास खळे. श्रीनिवास खळे यांना दीर्घायुरोग्य लाभो, त्यांची स्वरसाधना अखंड चालू राहो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ॲलेम्बिक फार्मास्युटिकल्सचे प्रदीप राणे जर उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे, अशी हृदयेशनं त्यांना प्रेमाची विनंती वजा आज्ञाच जवळजवळ केलेली आहे. मराठी भावगीताला वेगळी वाट दाखवणारे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या सन्मानासाठी आपण इथं उपस्थित झालेलो आहोत. आणि आणखी एका मराठी भावगीताला वेगळं वळण देणाऱ्या अशा भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचीही आपण या मैफलीमध्ये वाट पाहत आहोत. रसिक हो, कविवर्य मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे हे एकमेकांचे आकाशवाणीच्या काळापासूनचे जानी दोस्त, जुने स्नेही. लवू न घेतले आषाढाने ज्या क्षणी या मातीचे चुंबन, विसरू निमी पण आकाशाने दिले धरेला दृढ आलिंगन, त्याच क्षणी मी अमर जाहलो लंघुनिया मरणाचे कुंपण, मरण विरघळे अमरपणातच जिंकुनी घेता सृजनाचा क्षण. असं आपल्या सृजनाचं गुपित कवितेतून सांगणारे, करी माझ्या दीप युगांचा रे असं म्हणत कविवर्य मंगेश पाडगावकर आधी कवितेच्या प्रांतात आणि मग तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे असं म्हणत भावगीताच्या प्रांतात शिरले. त्यांच्या शब्दांची जादूच अशी विलक्षण होती की तुमचे गीत गाण्यासाठी आम्हाला सूर लावू द्या असं म्हणत वेगवेगळ्या काळातले अनेक गायक गायिका पुढे सरसावले आणि कविवर्य पाडगावकरांच्या गीताला चाल लावणं आणि ते गाणं हा अनेकांच्या प्रतिभेचा एक सुंदर खेळ होऊन बसला. शब्द, सूर, स्पर्श, लय, गंध, भाव यांची जादू फुलवणारी त्यांची अनेक गीतं ही मराठी रसिकतेला सदैव भावणारी अशी ठरली. निसर्ग प्रतिमांमध्ये आपल्या भावभावनांच्या शुभशकुनांच्या रेषा गोवायच्या कशा हे त्यांनी मराठी रसिकाला शिकवलं असं थोडक्यात त्यांच्याबद्दल म्हणता येईल. खळे पाडगावकर या भाग्ययोगाचा जेव्हा आपण विचार तेव्हा अनेक गाणी आपल्याला न जुमानता आपल्या मनामध्ये अक्षरशः नर्तन करायला लागतात. पहिलीच भेट झाली, शुक्रतारा श्रावणात, आज अंतर्यामी भेटे, लाजून हसणे, हात तुझा, जेव्हा तुझ्या, नीज माझ्या नंदलाला, जाहल्या काही चुका, भावनांचा दुहू केला रे मुरारी. आणि यात पुन्हा दिदींचा स्वर अनेकदा गुंफलेला, त्या सगळ्याला एक वेगळं परिमाण आणि ह्या सगळ्या गाण्यांचा मोरपिसारा आपल्या मनात फुलला किंवा आपल्यासारखं श्रीमंत कुणीच नाही अशी आपल्या मनात वारंवार निर्माण होणारी भावना. आजच्या या समारंभाचं मानपत्र साक्षात कविवर्य पाडगावकरांनी लिहिणं यातच या संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळेपण आलं हे महत्त्वाचं पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. खळे अण्णांच्या अमृत महोत्सवाच्या वेळेला स्नेही या नात्यानं कविवर्य पाडगावकर जे वाक्य बोलून गेलेले होते ते वाक्य पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं. ते म्हणाले की खळे अण्णा दुःखाला असा स्पर्श करतात की त्याचं सुरेल जीवन गाणं बनतं. हे पाडगावकरांनीच सांगावं आणि त्यांनीच म्हणावं. कविवर्य पाडगावकरांना हृदयेश आणि आपल्या सर्व रसिकांच्या वतीनं मानाचं असं अभिवादन करत इथं त्यांनी मानपत्राचं वाचन करावं अशी मी विनंती करते. आणि त्याबरोबर मनोगतही.
मानपत्र खळ्यांवर मी लिहिलेलं, खळ्यांसाठी मी लिहिलेलं आहे. शहात्तर वर्षांपूर्वी मला वाटतं 28 सप्टेंबर या दिवशी प्रत्यक्ष परमेश्वराने प्रसन्न होऊन या भारत देशाला एक मानपत्र दिलं. त्याचं नाव लता मंगेशकर. हे तुम्हीच टाळ्या देऊ नको तर. अशा या लता मंगेशकरांच्या हातून माझे मित्र श्रीनिवास खळे हे मानपत्र स्वीकारणार आहेत. हा एक विलक्षण असं भाग्ययोग आहे असं मी मानतो. ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक भाग्ययोगांची नावं असतात, लाभयोग, अमुक योग, तमुक योग. पण आता खळेंच्या संगीत कुंडलीत हा जो भाग्ययोग आलेला आहे त्याचं मी नव भाग्ययोगाचं नामकरण केलेलं आहे. खळेच्या संगीत कुंडलीतल्या या भाग्ययोगाचं नाव भाग्यलता योग असं आहे. 1956 साली खळेंनी माझ्या गाण्याला, पहिल्या गाण्याला चाल दिली. ते लहान मुलांच्यासाठी लिहिलेलं गाणं होतं आणि टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले असं असे त्याचे शब्द होते. 56 सालापासून आतापर्यंत माझ्या शब्दांना ते चाली देत आहेत. तुम्हाला मी गंमत सांगतो, काय असतं तर मी गाणं लिहितो, खळे चाल देतात म्हणजे त्या गाण्याचं काय होतं हा मी माझा अनुभव सांगतो. की गाणं, आता उदाहरणच द्यायचं तर आपली मुलगी आपल्या घरात वावरत असते, साधं साडी नेसून इथे तिथे कामं करत असते आणि आपण तिला दररोज बघत असतो, काही विषय काय आपल्याला वाटत नसतं. पण एक दिवशी असं होतं, तिचं लग्न होतं, ते तिला मान होतं आणि एके दिवशी हिरवीगार साडी नेसून हातात हिरव्यागार बांगड्या घालून ती आपल्या घरी येते आणि नेहमी साधी कपडे घालून वावरणारी तिला बघितल्यानंतर अरे ही आपली मुलगी की काय असं आपल्याला वाटतं. माझं गाणं ही माझ्या मुलीसारखं असतं, ते नेहमी घरात वावरतं ते काय. पण ती हिरवी साडी, लग्न मारून हिरवी साडी नेसून आणि हिरव्या बांगड्या घालून आली की जसे ही आपली मुलगी अशी वाटते. खळ्यांनी त्याला सूर दिले आणि ते लताबाईंच्या गळ्यातून आलं. की अरे हे आपलं गाणं की काय असं मला वाटायला लागतं. आणि याचं श्रेय खळे यांचं आहे. खळे यांचं संगीत मला नेहमी वाटत असतं की आज खळे यांचा जो गौरव आहे हा केवळ एका व्यक्तीचा किंवा कलावंताचा गौरव नाही आहे, हा एका संगीत साधनेचा गौरव आहे. मी आपल्याला सांगतो की पुष्कळ या कलेच्या क्षेत्रात मी असल्यामुळे आणि माझं वय आता 76 संपलेली असल्यामुळे इतकी वर्ष मी अनेक तऱ्हांचे कलावंत, तऱ्हातऱ्हांच्या क्षेत्रातले कलावंत पाहिले, यशस्वी कलावंतही खूप पाहिलेत. पण हे पुष्कळचे यशस्वी कलावंत हे तुम्हाला एक साधनेची जी जाणीव असते ती देतातच असं नाही. 56 सालापासून खळे यांच्या सहवासात मी राहिलेलो आहे आणि खळे यांचं असं आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वामधून एक मोठा प्रतिभाशाली कलावंत तर आहे, एक यशस्वी कलावंत तर आहे, पण त्यांच्या कलेमधून आणि त्यांच्या व्यक्तित्वामधून त्यांच्या आध्यात्मिक साधनेची जी मला जाणीव होते ते माझ्या व्यक्तिमत्वाला
खळे यांचं योगदान आहे असं मी समजतो. एक गोष्ट आहे की एक धर्मगुरू संध्याकाळच्या वेळी फिरायला चालला होता इंग्लंडमध्ये, आणि चर्च बांधण्याचं काम होतं आणि सगळे मजूर हे काम करत होते. काय काम करत होते? दगड, नुकतं काम चाललं होतं चर्च बांधण्याचं. सगळे मजूर दगड ताफण्याचं काम करत होते. दे वर चॉपिंग द स्टोन्स. आणि प्रत्येक सगळ्या मजूर तोच काम, सगळे दगड तासतायत. आणि प्रत्येक मजुराला दिवसाला एक 10 पाऊंड समजा असं धरून चाला मजुरी होती. सगळ्या मजुरांना, प्रत्येक मजुराला 10 पाऊंड मजुरी. संध्याकाळच्या वेळी तो धर्मगुरू असा फिरायला चालला होता. दगड तासात एक मजूर बसला होता. त्याला ते धर्मगुरू विचारलं, ओ व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतोयस रे? तो मग त्यांनी नमस्कार केला धर्मगुणाला, म्हणाला, महाराज आय एम चॉपिंग द स्टोन्स, मी दगड तासतोय. बरोबरच आहे, तो दगड तासतच होता. तो म्हणाला मी दगड तासतोय, तो बरोबर आहे. तर नमस्कार केला आणि धर्मगुरू पुढे गेला. जरा 4 पावलं आणखी चालून गेला. अनेक मजूर तासत होते दगड. दुसरा मजुराला थांबला तो धर्मगुरू आणि त्याला विचारलं, अरे व्हॉट आर यू डुईंग, काय करतोयस रे? तोही दगड तासत होता. तो उभा राहिला आणि म्हणाला, महाराज मी दिवसाला 10 पाऊंड मिळवत आहे. बरोबरच आहे, कारण सगळीच मजूर दगड तासत होते आणि सगळ्याच मजुरांना दिवसांना 10 पाऊंड मिळत होतो. पहिला मजूर म्हणाला, तू काय करतोय? मी दगड तासतोय म्हणाला. दुसरा मजूर म्हणाला, तो दगड तासत होता, पण मी म्हणाला 10 पाऊंड मिळवतो दिवसाला. धर्मगुरू चालत आणखी थोडा पुढा गेला. तिसरा मजूर तेच काम करत होता, दगड तासत होता आणि त्यालाही दिवसाला किती 10 पाऊंडच मजुरी मिळत होती. धर्मगुरूने त्याला विचारलं, ओ व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतोयस रे? तो उभा राहिला, धर्मगुरूला नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज मी ना जिथे हजारो माणसं परमेश्वराची उपासना करणार आहेत असं ईश्वराचं मंदिर मी उभं करतोय. आयुष्यात बरेचसे यशस्वी कलावंत दगड तासत असतात आणि दिवसाला 10 नाही 10,000 पाऊंड मिळवत असतात. एखादा श्रीनिवास खळे असतो, एखादा श्रीनिवास खळं असतो की ज्याला आयुष्यात दगड हे तासावेच लागतात, त्याला 10 पाऊंड मिळवावेच लागतात, पण तो दगड तासत नसतो आणि 10 पाऊंड मिळवत नसतो. तो स्वरांमधून तो परमेश्वराचं मंदिर उभं करत असतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की मी अनेक कलावंत पाहिलेत, पण ज्यांच्या व्यक्तित्वामधून एक आध्यात्मिक साधनेचा स्पर्श होतो, केवळ गुणांचा नव्हे, केवळ यशाचा नव्हे, तर एका आध्यात्मिक साधनेचा, एक स्पिरिच्युअल सीकिंग ज्याला म्हणतो, त्याचा स्पर्श होतो. असा खळे हा एक फार मोठा माझ्या आवडीचा, ज्याच्यावर माझं अतिशय कलावंत म्हणून आणि विशेषतः मित्र म्हणून सुद्धा अतिशय प्रेम आहे, असा एक माणूस आहे. माणूस आहे म्हटले सुद्धा खरं आहे, कारण कलावंतात माणसं फार थोडी असतात. तेव्हा आता खळे यांच्यासाठी लिहिलेलं मानपत्र मी आपल्याला वाचून दाखवतो. प्रिय श्रीनिवास खळे, 30 एप्रिल 2005 या दिवशी तुम्ही 80व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त हे मानपत्र तुमच्या संगीत रचनावर प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात रसिकांच्या वतीने तुम्हाला अर्पण करण्यात येत आहे. मानपत्र हा शब्द तुमच्या रसिकांना गानपत्र असं ऐकू येण्याची शक्यता आहे, कारण गानपत्र हीच तुमची अंतरीची खूण आहे. गेली 60 वर्ष तुमच्या संगीत रचनांनी लहान मुलांपासून तरुण तरुणींपासून
अगदी चिंतनशील वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना आनंद दिलाय. सूर ही साधना, सूर आराधना हे तुमच्या आयुष्याच्या संगीत यात्रेचं सूत्र आहे. 80व्या वर्षात तुम्ही पदार्पण केलं, हे मानपत्र देण्यासाठी शोधलेलं निमित्त आहे. मानपत्र देण्यामागचं खरं कारण आहे कृतज्ञता व्यक्त करणं. जे कोणी आपलं जीवन समृद्ध करतात त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता ही माणसाच्या आयुष्यातली अत्यंत सुंदर अशी गोष्ट आहे. इथे समृद्ध हा शब्द शारीर पातळीवरचा नाही. किती एक खाल्ले प्याले राजभोग ल्याले, शरीरेच मिरवून अंती शरीरेच व्याले, असं कवी बोरकरांनी ज्यांचं वर्णन केलं आहे त्या जगण्याच्या पातळीवरचा हा शब्द नाही. तुमच्या संगीत रचनांनी जी समृद्धी आम्हाला दिली ती आत्म्याचा स्पर्श घडवणारी होती, दैवी प्रतिभेचा स्पर्श घडवणारी होती. या समृद्धीचं मोल सांगण्यासाठी इथे आठवते एका प्राचीन ऋषीची गोष्ट. त्या ऋषीला पहाटे जाग आली. एखाद्या फुलासारखं फुलून आलेलं पहाटेचं सौंदर्य पाहून तो थरारून गेला आणि उत्स्फूर्तपणे म्हणाला, पश्य देवस्य काव्यम न ममार न जीर्यति. पहा हे काव्य देवाचे, ना याला मरण ना जरा. खळे, त्या ऋषीने जर तुमच्या संगीत रचना ऐकल्या असत्या तर थरारून जाऊन तो म्हणाला असता, ऐकाशी श्रीनिवास खळे यांनी सूर दिलेली गाणी, या सुरांना ना मरण ना जरा. खळे, आमची जीवन समृद्धी तुमच्या अजरामर गाण्याने आम्हाला दिली आहे आणि म्हणून हे मानपत्र ही आमच्या कृतज्ञतेची तुम्हाला दिलेली भेट आहे. गाण्याची चाल बांधताना गायक गायिकेच्या आवाजाची जात आणि शक्यता यांचा तुम्ही बारकाईने विचार करता हे अगदी खरं आहे. पण असं असलं तरी तुम्हाला जी सुरावट सुचते तिच्या बाबतीत तडजोड करणं हे तुमच्या स्वभावातच नाही. त्यामुळे तुमच्या संगीत रचना गायला अतिशय कठीण असतात असं गायक गायिकांना वाटतं. रचना कठीण करायच्या या हेतूने तुम्ही तशा करीत नाही. सूर, ताल, लय यांचे संबंध निर्मितीच्या क्षणी तुम्हाला जाणवतात तेच मुळी अत्यंत तरल असतात. तुमची लयकारीची जाणीव ही प्रत्येक क्षणी विलक्षण उत्स्फूर्त असते. चाल लावण्यापूर्वी खोल अंतःप्रेरणेने तुम्ही कविता समजून घेता. माठातून न दिसता चहू अंगाने पाणी झिरपतं तशी तुमची कवितेची समज तुमच्या संगीत रचनातून पाझरत असते. कुणाचं अनुकरण करणं किंवा बाजारी यशाचा हिशोब करून चाल बांधणं हे तुमच्या बाबतीत अशक्यच आहे. तरुण वयात बडोद्याला असताना फैयाज खां, निसार हुसेन खां आणि विशेषतः मधुसूदन जोशी यांच्याकडे तुम्ही शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. शास्त्रीय संगीताची बैठक तुमच्या रचनांना आहे, पण तुमच्या रचना शास्त्रीय संगीताच्या व्याकरणात कधीही अडकून पडलेल्या नाहीत. बालगीतापासून प्रेमगीतापर्यंत आणि निसर्गगीतापासून तुकोबांच्या अभंगापर्यंत तुमची प्रतिभा अनुभूतींच्या आणि स्वरांच्या नव्या नव्या रूपांचा सतत शोध घेत आली आहे. सिनेमाच्या जगात तुम्ही फार काळ टिकला नाही. सध्याच्या काळात कलेचं महत्त्व कमी होऊन कलेचा धंदा झाला आहे असं याचं कारण तुम्हीच सांगितलं आहे. आयुष्यात अनेक संकटं आली. आजार आणि आर्थिक विवंचना
यांनी पाठ सोडली नाही, पण या परिस्थितीवर मात करून तुमची संगीत प्रतिभा तुम्ही अढळ ठेवली. हे खरे की खूप माझे हाल झाले, नापरी गाणे कधी बेताल झाले. हे खरे की खूप माझे हाल झाले, नापरी गाणे कधी बेताल झाले. हेच तुमच्या साधनेचं सूत्र होतं. मी माझ्या आनंदासाठी गाणं गातो, स्वतःशी प्रामाणिक राहून गाणं गातो. म्हणूनच ते प्रत्येक वेळी नवरूप घेऊन समोर येऊ शकतं. माझं गाणं माझ्या नंतरही उरावं, हीच माझी अखेरची इच्छा आहे, असं तुम्ही म्हटलंय. खळे, तुमची गाणी काळावर मात करून टिकून राहतील हे सांगायला वेगळी कुंडली मांडायला नको. तुमचा प्रत्येक सूर त्या शाश्वततेचं आश्वासन आहे. खळे पाडगावकर या स्नेहाचं आणि खळे पाडगावकर या भाग्ययोगाचं दर्शन घडवणारं असं हे मानपत्र आपल्यासमोर आत्ता साक्षात कविवर यांनी सादर केलं. ज्या भाग्यलता योगाचा त्यांनी उच्चार केला, तो योग या चिमण्यांनो परत फिरारे या गीतापासून सुरू झाला. आणि मग श्रावणात घननिळा म्हणजे 68 साली जाहल्या काही चुका निज माझ्या नंदलाला, असा तो सगळा सिलसिला सुरू आहे. हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे अनेकदा कृतज्ञतेनं असं म्हणतात की गोरी गोरी पान एका तळ्यात होती, यासारखी गीत गाऊन आशा भोसले यांनी माझ्या सांगीतिक कारकिर्दीचा पाया घातला. तर तुकयाचे अभंग गाऊन साक्षात लता दीदींनी माझ्या सांगीतिक कारकिर्दीवर सुवर्ण कळस चढवला. आणि अशा भारतरत्न लता दीदींच्या हस्ते आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं हृदयच्या वतीनं श्रीनिवास खळे म्हणजे आपल्या खळे अण्णांचा सत्कार होत आहे. सर्वप्रथम त्यांना आत्ता कविवर्य पाडगावकरांनी दिलेलं मानपत्र, आधी पुष्पगुच्छ, यात 80 फुलं आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग. हे उत्तरीय. आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, मानपत्र प्रदान होत आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही. आणि मग असे सांगितलं त्याप्रमाणे कृतज्ञता गौरव निधी लता दीदींच्या शुभ हस्ते खळे अण्णांना दिला जातो. गर्भाचे आवडी हा असा भाग्ययोग, खरं सांगायचं तर भाग्य लता योग इथं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं साजरा होणार आहे. हे संत तुकाराम महाराजांनी किती आधी लिहून ठेवलं होतं बघा. आणि आता वसुमती खळे, श्रीनिवास खळे यांच्या सहधर्मचारिणी यांचा दीदींच्या हस्ते साडी देऊन सौभाग्यवान देऊन सन्मान होतो आहे. खूप
थोडंसं वैयक्तिक होईल, पण तरी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे म्हणून सांगते की एका कुठल्या तरी क्षणी आपली पेटी विकायला निघालेल्या खळे अण्णांना पहिल्यांदा अडवलं होतं ते वसुमती खळे यांनी. आणि त्यामुळेच भावगीताच्या 70-75 वर्षांच्या काळातली जवळजवळ 60 वर्षांची स्वरसाधना ही अथक निर्धोक चालत राहिली. सर्वांचे पुनश्च एकवार आभार. यानंतर आज इथं भक्ती गुंजन ही पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेल्या हिंदी भक्ती रचनांची सीडी सोनी नवरस या कंपनीच्या वतीनं प्रदर्शित होत आहे. आणि याच्या चाली अर्थात आजच्या उत्सवमूर्ती श्रीनिवास खळे अण्णांनी बांधलेल्या आहेत. आणि या सीडीचं प्रकाशन दिदींच्या हस्ते व्हावं अशी नवरस संगीतकार आणि आत्ता इथं उपस्थित असलेले पंडित उल्हास कशाळकर गायक या सर्वांचीच इच्छा असल्यामुळे दिदींच्या हस्ते या भक्ती गुंजन सीडीचं विधिवत प्रकाशन व्हावं अशी आपण विनंती करूया. याच सीडीमधली 2 गीतं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत या कार्यक्रमामध्ये. आणि आता पंडित उल्हास कशाळकर यांनी व्यासपीठावरच्या मान्यवरांना, सर्वात पहिल्यांदाच्या प्रमुख पाहुण्या भारतरत्न लता दीदींना या सीडीची भेट द्यावी. शरीरात साखरेचं प्रमाण कितीही वाढलेलं असो, कोणत्याही प्रकारचा कितीही मोठा आजार असो, खळे अण्णांचे थरथरणारे हात पेटीवर असले की स्थिरावतात आणि मग त्यांना वेगवेगळ्या नवनवीन चाली सुचत असतात. किंबहुना तीच त्यांची संजीवनी, तेच त्यांचं अमृत आहे. आणि हे अमृत त्यांना शतायुषी करो असं आपण त्यांचं अभिष्टचिंतन पुनश्च एकवार या प्रसंगी करूया. धन्यवाद. रसिक हो, सर्व मान्यवर स्थानापन्न होत असतानाच मी आपल्याला एवढंच सांगेन की कोकिळा जेव्हा स्वरांची उघडते अब्दागिरी, जंगले शाहीर होती शब्द होती मंजिरी असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रज लिहून जातात, त्यावेळेला ते वसंत ऋतूत कुहू कुहू करणाऱ्या कोकिळेलाच उद्देशून असतं असं नव्हे, तर स्वरांचा वसंत बारमाही मराठी माणसाच्या जीवनात फुलवणाऱ्या, खरं तर भारतीयांच्या जीवनात फुलवणाऱ्या गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबद्दल कृतज्ञतेनं काढलेले ते उद्गार असतात. सन्मानपूर्वक टाळ्यांच्या गजरामध्ये इथे मी दीदींना पाचारण करणार आहे आपले विचार मांडण्यासाठी. आजचे उत्सवमूर्ती श्रीनिवास खळे आणि मंचावर बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, आता इतकं सर्वांनी बोललं आहे खळेसाहेबांबद्दल की माझ्याजवळ फार थोडंसं आता राहिलं आहे की बोलण्यासारखं. कारण माणूस गातो चांगला तर त्याने चांगलं बोलावं असं काही लिहिलेलं नाही कुठं. खळेसाहेबांची माझी ओळख फार वर्षाची आहे. मला वाटतं 57-58 साली माझी ओळख झाली असेल. खळेसाहेब त्या दिवशी ब्राऊन पॅन्ट व्हाईट शर्ट घालून मला भेटले होते HMVमध्ये. आणि HMVतल्या लोकांनी सांगितलं की हे नवीन म्युझिक डायरेक्टर आहेत, यांची भावगीतं तुम्ही रेकॉर्ड करावी तशी आमची इच्छा आहे. पण त्यावेळेला मला इतकं काम असायचं की मराठी लोक म्हणायचे की ही महाराष्ट्रीयन असून मराठी गायला तयार नाही. आणि माझ्याबद्दल पेपरमध्ये पण असं आलं होतं. पण मला काही इलाजच नव्हता, कारण हिंदी चित्रपटाचं इतकं काम होतं की मी त्यावेळेला खळेसाहेबांना नाही म्हणून सांगितलं. आणि खळेसाहेबांना अर्थात वाईट वाटलं खूप, आणि मलाही खूप वाईट वाटलं, पण मी काही करू शकत नव्हते. आणि तो योग जुळून आला तो 64 साली या चिमण्यांनो परत फिराले. आणि हे खळेसाहेबांनी गाणं इतकं सुंदर केलं होतं, प्रश्नच नाही.
खळेसाहेब हे अतिशय मोठे म्युझिक डायरेक्टर आहेत आणि त्यांच्याकडे जे जे मी गायले आहे ते त्यांनी अतिशय चांगलं आणि खूपच सुंदर केलेलं आहे. 2 असे म्युझिक डायरेक्टर आहेत ज्यांनी मराठी भावगीतांचा जो एक पूर्वीचा जमाना होता त्याला कंप्लीट बदललं. एक खळेसाहेब आणि एक माझा भाऊ हृदयनाथ मंगेशकर. या दोघांनी असंही म्युझिक होऊ शकतं असं दाखवून दिलं आणि इतक्या सुंदर सुंदर चाली केल्या. त्यानंतर मंगेशरावांचं जे गाणं होतं श्रावणात घन निळा हे मी गायले आणि मग मी खळेसाहेबांना नाही म्हणायचे नाही, कारण मला असं वाटायचं की मराठीत काहीतरी चांगलं आपल्याला गायला मिळतं आहे आणि म्हणून मी त्यांची गाणी गात होते. माझ्याकडे तुकाराम ज्यावेळेला आप्पा दांडेकरांनी आणून दिलं त्यांनी तुकारामाचे सगळे अभंग काढून मला दिले होते, तर ती वही मी खळेसाहेबांकडे घेऊन गेले आणि मी खळेसाहेबांना सांगितलं की माझी इच्छा आहे तुकाराम तुम्ही करावा. आणि खळेसाहेबांनी तुकाराम केला. तुकाराम हा जसा ज्ञानेश्वरी मी केली तसाच माझ्या जीवनातला एक फार मोठा असा एक भाग आहे तो की तुकाराम मी केला. आणि मी एक गोष्ट इथं मी सांगू इच्छिते, कारण आता मंगेशरावांनी पण सांगितलं की तुम्ही अवघड चाली करता असं. हृदयनाथ आणि खळेसाहेब हे दोघं जण जी गाणी करतात ती गाणी ऐकायला अतिशय मधुर आणि सोपी वाटतात. म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला तो म्हणतो की हां फार छान आहे, सोपं आहे, पण ज्यावेळेला तो गाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ते फार अवघड असतं. कारण आम्ही ज्यावेळेला गात होतो तेव्हा आम्हाला देवच आठवायचा. मी खळेंना एक दिवस गंमत म्हणून बोलले होते की तुकारामाला जर तुम्ही हे अभंग करून दिले असते आणि सांगितलं असतं गा, तर तो पण गाऊ शकला नसता. तर ती लताच होती जे गाऊन आली तिथं. पण हे जरी सगळं खरं असलं तरी ह्या दोघांनी जे म्युझिक बदललं आहे आणि जिथं आम्ही गाणी पूर्वी ऐकत होतो, फार नको वाकू जरी उंच बांधा किंवा डोळे हे जुलमीगडे, अशी गाणी जाऊन त्या ठिकाणी श्रावणात घन निळा किंवा सावर रे हृदयनाथचं गाणं अशी गाणी यायला लागली, तेव्हा खरोखरी महाराष्ट्रातलं म्युझिक बदललं गेलं आणि आजची जी तरुण पिढी आहे त्यांना ते अतिशय आवडतं. हृदयनाथचे कार्यक्रम असले तर तरुण मुलं जास्त येतात. तसेच खळेसाहेबांची गाणी ज्यावेळेला लोक ऐकतात त्यावेळेला तरुण मंडळी असतात आणि वयस्क मंडळी पण असतात आणि प्रत्येक गाणं आठवून आठवून ते आम्हाला सांगतात की तुमचं ते गाणं फार चांगलं होतं, हे गाणं फार चांगलं होतं. ह्याच्यावरनं यांची जी पॉप्युलॅरिटी आहे ती कळते. मी एवढंच म्हणेन की आता त्यांना 80 वर्ष लागलेलं आहे, पण त्यांनी 100 वर्ष पूर्ण करावीत. आणि जसं मंगेशरावांनी सांगितलं तसंच मी सांगेन की त्यांच्या 100रीला आम्ही हजर असावं. आणि परत त्यांच्याबद्दल बोलायचं आम्हाला मान मिळावा. मी आज प्रभावळकरांचे आभार मानते की त्यांनी खळेसाहेबांचा सत्कार करायचा मान मला दिला, याबद्दल मी त्यांचे फार फार आभारी आहे. आणि जरी ते आजारी असले, जरी त्यांना त्रास असला, शुगर वाढलेली असली, त्यांचे हात कापत असले, तरी मी असंच म्हणेन की खळेसाहेब गाणी करत राहा आणि नवीन नवीन चाली करा आणि आम्हाला गायला बोलवा, विसरू नका. मी खळेसाहेबांना शुभचिंतन करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
रसिक, भावगीताची संगीत रचना हा शब्द आणि स्वर या दोन भिन्न परंतु एकमेकांना पूरक अशा माध्यमांचं सुंदर मेळ आहे. एखादं उत्तम भावगीत आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेला शब्दांमधला आशय समर्थपणे व्यक्त करणारे स्वर आणि त्या स्वरातून पुन्हा जन्म घेत असलेले शब्द असा एक सुंदर प्रत्यय आपल्याला मिळत असतो. हा प्रत्यय अनेक सर्वांग सुंदर गीतांमधून गेली 60 वर्ष खळे अण्णांनी आपल्याला दिलेला आहे. सहज ऐकावीत आणि सहज विसरावीत अशी त्यांची भावगीतं कधीच नव्हती हे दीदींनी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे. त्यांच्या मनोगता मागोमागच मी आजच्या सत्कार मूर्तींना इथं आपले विचार मांडण्यासाठी किंवा अण्णा तुम्हाला आम्ही तिथंच देऊ का माईक? ज्यांच्या विचारांची आपण वाट पाहत आहात ते ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आपल्याशी संवाद साधत आहेत. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, माझे मित्र पाडगावकर, डॉक्टर नरेंद्र जाधव वगैरे स्टेजवरील उपस्थित मंडळी आणि इथे जमलेले सगळे रसिक श्रोते, खरं सांगायचं म्हणजे माझं मन इतकं भरून आलंय की मला काय बोलावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आज जे मी इथे आहे तर खरं म्हणजे सगळं तुमच्यामुळे. कारण काय, हा सत्कार हा माझा एकट्याचा नाही, ह्याच्यामध्ये इतके भाग घेणारी माणसं आहेत. उदाहरणार्थ कवी, त्यानंतर गायिका आणि त्या देखील दीदी सारख्या, त्यानंतर म्युझिशियन्स जे वाजवणारे आहेत आणि शेवटी रेकॉर्डिस्ट. ते रेकॉर्ड करतो, ते चांगलं रेकॉर्डिंग व्हावं आणि ते झाल्यानंतर ते आपल्यापर्यंत येतं आणि मग आपल्याला आवडल्यावरच त्या माझ्या गाण्याचं चीज होतं. तेव्हा हा सत्कार खरा तुमचा आहे. दीदीच्या बाबतीत बोलायचं म्हणजे तुम्ही काही करा त्याचं सोनंच होतं. आणि एक सांगतो की काय होतं, समजा एखादं गाणं करायचं म्हटलं आणि ती दीदी गाणारे म्हटल्यावर मग तिथे आपण बेछूट जातो. कारण आपल्याला माहिती आहे की काही केलं तरी दीदी गाणारच आणि त्याचं सोनं होणार. आज माझी जी गाणी झालेली आहेत ती आज इतकी लोकांना आवडतात. अभंग तुकयाचे, अभंग तुकयाचे तर म्हणजे असं झालेलं आहे की आज मराठी माणसाकडे तर सोडा, परंतु मुस्लिम माणसाकडे, आपल्या पारशी माणसाकडे, गुजराती माणसाकडे, साऊथ इंडियन लोक तर त्यांच्या महिला समाजाच्या ह्याच्यात त्या तुकारामाचे अभंग गातात दीदीचे. तुम्हाला नवल वाटेल, मेहंदी हसन यांनी मला बोलवलं आणि बोले हा क्या आपने गाने किए. मैंने कहा मैं मराठी गाने करता हूँ, आपने क्या सुना. तो बोले वो याद तो नहीं, कुछ अबांग है, अबांग. म्हणजे दीदीमुळे मी तिथे पोचलो, कारण लता मंगेशकरचं गाणं होतं म्हणून त्यांनी ऐकलं. हा, अगदी सत्य आहे. एक अशी गोष्ट घडली दीदी की लक्ष्मीकांतचा वाढदिवस होता आणि त्यांचा फोन आला की तुम्ही या म्हणून, मी गाडी पाठवतो. आणि मी गेलो तिथे. मग आमचे सगळे मित्रमंडळी जी बसली होती तिथे आम्ही बसलो होतो. एक तासाभराने
लक्ष्मीकांत असं मागून येऊन माझ्या असं हात लावला. जरा इकडे येता का? मी गेलो. तिथे एक ग्रस्त उभे होते. तुले तुमचे फार मोठे फॅन आहेत, त्यांची इच्छा आहे की तुमची ओळख करून द्या. तर ते बोलले, आप क्या गाने बनाते हैं आप? मैंने कहा, मैंने तो अभी तक सब मराठी गाने किए, आपने क्या सुना? वो बोले, लता जी का अभंग, और बोले वो राम श्याम गुणगान मुझे दीदी आणि पंडित भीमसेन जोशी गायले. हा बोले मेरे घर में रिकॉर्ड आहे. तेव्हा मला लक्ष्मीकांतनी विचारलं, हे कोण आहेत माहिती आहे का? तुम्हाला कल्पनाच नव्हती. ते बोले, हे पाकिस्तानचे हिंदुस्थानातले अँबॅसेडर. आणि हे ऐकून तर मी खरंच गार झालो की त्या माणसाकडे या रेकॉर्ड्स असाव्या. आणि ह्याचं कारण म्हणजे दीदी आणि पंडित भीमसेन जोशी. हे श्रेय मी घेत नाही. आता एक सांगायचं की 1940 पासून मी गाणं शिकलो. माझे गुरु मधुसूदन जोशी. त्यानंतर आम्हाला आताहुसेन कासम शिकवायला होते. मधुसूदन जोशी हे आताहुसेन आणखी फैयाज का यांचे शिष्य होते. त्यानंतर निसार हुसेन कासम शिकवायला आणि शेवटी फैयाज का कासम शिकवायला. या इतक्या मोठ्या लोकांकडून मला जे काय शिकायला मिळालं, म्हणून आज मी तुमच्या समोर बसण्याच्या लायक झालो. आता लयकारी तर खासाहेबांच्याकडे अशी लयकारी होती. आणि मुख्य म्हणजे आम्ही 5 विद्यार्थी होतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी दर दिवशी तबला वाजवायचा सगळ्यांच्या बरोबर. त्याच्यामुळे तबला वाजवणं हे देखील समजू लागलं. आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यामुळे आणि ह्या प्रॅक्टिसमुळे थोडीशी लयकारी माझ्यात आली. खळे अवघड करतात गाणे. मुळात गाणं हे करायचंच नसतं, ते होतं. काय दीदी? मुद्दाम करायचं नसतं गाणं, ते होतं. फक्त तुम्ही विचार करायचा असतो त्या शब्दांचा. त्या शब्दाला सुरानी न्याय द्यायचा असतो. असं नाही की आता त्याला बऱ्याच 4-5 ओळीमध्ये कोमल गंधारा आला नाही, लावून टाक एकदा, असं नसतं. तो कोमल गंधार त्या शब्दाला न्याय देतोय की नाही हे बघायचं असतं. गाणं पॉप्युलर होईल हे कोणी सांगू शकत नाही. अजून मला वाटतं जन्माला यायचं आहे पॉप्युलर होईल म्हणणारा. तेव्हा मी माझं काम जितकं चांगलं करता येईल तितकं करतो. आणि दीदी सारख्या जर आर्टिस्ट मिळाल्या तर ते पॉप्युलर का होऊ नये. माझ्या संसारात हेही मी सांगतो, माझ्या पत्नीने मला जे काय सांभाळून घेतलंय त्याविषयी मी काय बोलू. आता या मंगलांनी सांगितलं, कारण मी इतका परिस्थितीने कंटाळलो होतो. तो काळच इतका वाईट होता. आणि शेवटी मला असं वाटलं की ही पेटीच विकून टाकावी आणि कुठेतरी नोकरी. जेव्हा पेटी उचलली तेव्हा हिने मला सांगितलं, हारलात का? आता जर पेटी विकायची तर घरातून पळून कशाला निघालात? विकायची असेल तर विका कुशाल, त्याचं विष आणा आणि आपण दोघंही घेऊ आणि झोपू. आज तिने जे सहन केले त्या तिच्यामुळे माझं पहिलं
गाणं केलं का ऐकणार पहिला श्रोताही ती गात नाही, पण तिला गाणं समजतं. मी रात्री 2:30-3 वाजता उठून मी कंपोज काही केलं, काहीला उठवायचा, बसू बघ कसं चाललंय. ती अशी झोपेतून उठून ऐकवा, ऐकवलं का मला नाही पटत, झोपून जायचं. आणि कित्येक वेळा असं व्हायचं, त्यावेळेला माझी परिस्थिती अशी नव्हती की माझ्याकडे टेप रेकॉर्डर होता. तर मी ऐकवलं का म्हणायची लिहून ठेवा आधी. लिहून ठेवा ना, तर विसरून झालं. म्हणजे काहीतरी कळत होतं तिला. कसं कळत होतं, काय कळत होतं हे परमेश्वराला माहिती, पण तिच्या सांगण्याप्रमाणे मी जात होतो. आणि आज देखील मी तिला गाणी ऐकवतो. आता तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मी आभारी आहेच. आणि मुख्य म्हणजे मला जो आनंद झालाय तो आज दीदीने मला सत्कार. आज माझा फार आनंदाचा दिवस आहे. दीदीच्या हातून माझा सत्कार व्हावा याच्या पलीकडे मी काय सांगू. परिस्थिती आहे माझी. तेव्हा आता इतकं बोलून मी आपली रजा. नंतरच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी म्हणून आपण केवळ एक लघु मध्यंतर घेत आहोत. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे पुनश्च एक बार आभार. फार औपचारिक असा शब्द आहे, पण तरी देखील आभार मानूया त्यांचे आणि त्यांना धन्यवाद व्यक्त करून पुढच्या कार्यक्रमात ह्या सगळ्यांनी इथं सहभागी व्हावं अशी इच्छा व्यक्त करूया. हे लघु मध्यांतर आहे, याची कृपया आपण नोंद घ्यावी. आणि उत्सव मूर्ती श्रीनिवास खळे यांना त्यांनी नुकतीच अर्पण केली.